तर नमस्कार मंडळी, कसे सगळे मस्त मजेत आहे का? एकदम खटाखट. आज योगिताच्या हातचं वेगळं काहीतरी नूडल्स खायला मिळणार आहे बघा मला. तर तिनं बघा इकडं काय केलंय, चपात्याचं पीठ मळले, चकोल्या केल्यासारखं केले ते पाण्यातून उकडून घेतले ते. आणि आता ह्याला काय करायला लागली, आता याला कांदा टमाट्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यात मॅगीचा मसाला टाकायचा. आता ही पदार्थ मी पहिल्यांदाच खात आहे. सांगा मला कसं. हा तर बघू आता ही पहिल्यांदाच आवडेल का? मस्त मस्त म्हणलं जरा वेगळं काहीतरी खायला मिळेल. मग अशी चहा प्यायला आईची चालू आहे. इकडे देवपूजा, हे बघा इकडे देवपूजा करायला लागले. मस्त असा देवार आहे बघा, छान रांगोळी काढली. देव पण आमचे बघा, आई तुळजाभवानी हाय. खंडोबाची का बारकी आणायची, मग मूर्ती बारकी आणायची मग. हा ते फोटोचं काय होतंय, देवाऱ्यात बारका पडतोय न फोटो लय मोठं पडायला लागले त्याचं. हा त्याला जिरी मोहरी टाकली का? आता कांदा टाकलाय बघा तिनं. बघू आता ही जी वेगळी पद्धत आहे, पहिल्यांदाच खायला लागले. खाऊन झाल्यावर खाताना तुम्हाला दाखवते कशी टेस्ट आहे. आमची काय भाऊजाई सुगरण आहे, कशी आहे कळतंय. मग तुमच्या हातचं मला पदार्थ आवडते तर म्हणलं माझं तुझ्या हातचं खाऊन बघते जरा एकदा. माहेरी आल्यावर 2 दिवस जरा तरी नकोय भाऊजाईच्या हातचं खायला, आहे का नाही? सगळं मी काय काय शिकले का, मला लग्न झाल्यावर काय येत नव्हतं. मग चपाती सुद्धा येत नव्हती, भाकरी येत होती, चपाती येत नव्हती. मग आत्याने शिकवली चपाती. आणि तुम्ही काय काय शिकवलं? बिर्याणी बनवला, 65 बनवला. मला तर कुठे येत होतं ग, मला तर कुठे येत होतं. मी पण असंच शिकले की सगळ्यांचं बघून बघूनच, सगळे शिकून शिकून असं सांगायचं कोण असं कर तसं कर. दिवाळी तर कुठे येत होती, दिवाळी तर मला आली की मला टेन्शन यायचं दिवाळीचं. म्हणजे दिवाळीत मी काय करू, मला पंचायत पडायची. सगळी चांगलं चांगलं करायची आणि नवरा माझा म्हणायचा बघा कसली बायको करून दिले उंडगी, तिला काही येतच नाही अशी म्हणायची सारखी. मग मला लय रडायला यायचं. मला एकदा तर शिकून दाखवते म्हणलं ह्यांना. आणि आता परफेक्ट, आता माझ्याकडनं शिकते ते सगळे, मला फोन करते ते हे कसं करायचं ती कसं करायचं. मग मला लय भारी वाटतं. हा त्यांना पण शिकवलं, त्यांना पण येते आता सगळं. तर चला इथं आता कांदा आणि टमाटर तळून घेतले बघा, भाजून आणि तळून. बरं भाजून घेतले माझ्या पद्धतीनं, भाजून घेतले. आता आता ह्याच्यात कढीपत्ता टाकायचा झालं. बरं तर मी मग मॅगीचा मसाला म्हणली. हा पण मॅगीचा मसाला म्हणजे मॅगीतला नाही, ही असली पुढे असते मॅगी. टाक की पूर्णच. हा टाक, छान लागते. एवढ्याला तेवढा मसाला लय आहे तेव्हा. आणि आपल्या चवीनुसार अजून थोडं मॅगीच्या मसाल्यात पण मीठ असतंय. हो, परत आपण तिमलेल्या पिठात पण मीठ असतंय, त्यामुळं थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद. आणि आपल्याला तिखट पाहिजे असलं तर तिखट, आता आपली लेकरं खाणार आहे ती, त्यामुळे कमी तिखट टाकायचं. ओके. आता आपलं हे तयार आहे. आता स्टार्टिंग पासून काही मी दाखवलं नाही बरं का, माझ्या एवढं लक्षात नव्हतं. पण ही जरा वेगळं दिसलं मला, म्हणलं चला आता योगिताची रेसिपी हे जरा थोडंसं आता धर ट्राय करून तुम्हाला दाखवावे म्हणलं. जरा थोडीशी वेगळं काहीतरी दिसलं मला जरा थोडंसं. आता हे त्याच्यात टाकायचं, परत सुट्टा सुट्टा होतं, याला हलवायचं चांगलं. अच्छा, सुट्टा सुट्टा होतं. हां आता हे मिक्स करून घेते आणि ह्याच्यावरनं परत कोथिंबीर टाकायची थोडीशी. आईनं बघा कोथिंबीर आणली आता ताजी ताजी, मी गरम गरम म्हणणार होते आता. ताजी ताजी कोथिंबीर आणली. त्याला कोथिंबीर टाकले बघा आता वरनं, आणि छान वाटायला लागले. आता सॉस बरोबर लय छान लागले खायला, आहे का नाही? तुम्हीच खाऊन सांगा कसं. आता मीच खाऊन सांगणार आहे कसं झालंय ती. आधीच शिजवलेलं असते, त्यामुळे नुसतं असं गरम करून 2 मिनिटं असं ठेवायचं.
चांगलं गरम व्हायला म्हणजे खाण्यासाठी तयार असतं. ओके, म्हणजे त्याला आपण कसं आता मीठ मसाला वगैरे सगळं लागते ना, टेस्ट लागते त्याला, म्हणजे छान वाटतं खायला. चला आता मी तुम्हाला ना खाऊन दाखवते. आता हे तर तयार झालेलं आहे. ओके, आपण गॅस बंद करूया. या करा नको घेऊ तुम्हाला पण. हां ते बसा की. चला आता घेतलंय खायला. आपण आता टेस्ट करून बघूया. पुरी बसले तर दोघे जण. कसं झालंय का चिऊ? छान झालंय ना? वेगळं काहीतरी केलंय माझी. खाऊन बघते कसं झालं. मस्त छान झालंय. चांगलं लागतंय. मस्त लागतंय. आम्ही अजून एकदा केलं है ना, तर खरंच छान झाले. आता आपण चकुल्या कसं करतो ना, चपाती लाटायचं, पाणी उकळायला ठेवायचं, ते कट करायचं. चकुल्या आमटीत टाकते ती. नाही म्हणजे तसं कट करायचं आणि पाण्यात टाकायचं, उकळून घ्यायचं 5 मिनिटं आणि मग एका चाळणीत काढायचं आणि पाणी सगळं वितळायचं ते पूर्ण. आणि मग ही तुम्हाला पुढची प्रोसेस तर दाखवलीच आहे. तुम्हाला जर करायचं असेल, तुमच्या लेकरांना खाऊ घालायचं असेल तर तुम्ही असं करून लेकरांना खाऊ घालू शकता. तर चला आम्ही घेतो खाऊन आता. चला बाय बाय.